नमस्कार. बी ए भाग 1 राज्यशास्त्र यामधील पेपर 1 राज्यशास्त्राचा परिचय. राज्यशास्त्राच्या या पाठीमागील तासांच्या मध्ये आपण पहिला भाग सुरू केला होता. त्यामध्ये राज्यशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या हा भाग यापूर्वी आपण पाहिलेला आहे. राज्यासंबंधी, राजकीय व्यवस्थेसंबंधी असणाऱ्या सर्व व्यवहारांचा, घटनांचा, सिद्धांत, संकल्पना आणि क्रियाप्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून राज्यशास्त्राची व्याख्या केली जाते. राज्यशास्त्राच्या या पहिल्या टॉपिकमध्ये अर्थव्याख्यानंतर राज्यशास्त्राचं स्वरूप हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राज्यशास्त्राचं स्वरूप जाणून घेताना राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान म्हणजेच पॉलिटिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी या 3 संकल्पना समजावून घेणे आवश्यक ठरतं. राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान या शब्दांना विशिष्ट अर्थाने वापरले जातं. अरिस्टॉटलने आपल्या ग्रंथाला पॉलिटिक्स किंवा राज्यशास्त्र असं नाव दिलेलं आहे. कौटिल्यने आपल्या राजकीय ग्रंथाला अर्थशास्त्र असं नाव दिलेलं आहे, परंतु तो राजकीय ग्रंथ होता. राजधर्म, राजनीती असा उल्लेख महाभारत, रामायण यामध्ये आढळतो. अरिस्टॉटलने ग्रीक नगरराज्यांच्या राज्यकारभारासंबंधीचे अवलोकन करून पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला. परंतु आधुनिक काळात राजकीय विचारांत राज्यशास्त्राला पॉलिटिक्स आहे म्हणण्याऐवजी पॉलिटिकल सायन्स असे म्हणू लागले आहेत. कारण राजकारण म्हणजेच पॉलिटिक्स हा शब्द राज्यशास्त्र या अर्थाने वापरणे तितकेसे योग्य वाटत नाही. सध्या प्रचलित राजकारणासंबंधी बोलताना पॉलिटिक्स हा शब्द वापरला जातो. भारताचे राजकारण हे पाकिस्तानच्या राजकारणापेक्षा वेगळे आहे. विरोधी पक्षाचे राजकारण हे सत्तारूढ पक्षाच्या राजकारणापेक्षा वेगळे आहे. सामान्यतः देशातील विद्यमान राजकीय घडामोडी, राजकीय प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना, राजकीय वातावरण, राजकीय डावपेच, राजकीय खेळी इत्यादी बाबतीत राजकारण किंवा पॉलिटिक्स हा शब्द वापरला जातो. त्यामुळे आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी पॉलिटिक्स या शब्दाऐवजी पॉलिटिकल सायन्स असा शब्द वापरण्यास सुरुवात केली. राज्यशास्त्र म्हणजे राज्यासंबंधीचे शास्त्र होय. राज्य, राज्याचा उदय, राज्याचा विकास, शासन संस्था, त्यांचे अधिकार, कार्ये, नागरिक व राज्य यांचे संबंध, नागरिकांचे अधिकार, आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी बाबतीत राज्यशास्त्रात अभ्यास केला जातो. राज्यासंबंधीच्या सर्व राजकीय क्रियाप्रक्रियांचा व कार्यांचा समावेश राज्यशास्त्रात केला जातो. राज्यशास्त्रात राजकीय सिद्धांत आणि शासन संस्था यांचा समावेश केला जातो. विविध प्रकारचे राजकीय सिद्धांत आणि शासन संस्थांचा विभाग, त्यांचे अधिकार यांचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो. प्रोफेसर गेटेल आणि डॉक्टर लेकॉक या विचारवंतांनी राज्य आणि शासन संस्था
यांचा अभ्यास करणारे शास्त्र या अर्थाने राज्यशास्त्राला शब्द वापरला. गेटेलच्या ग्रंथाचे नाव इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्राची प्रस्तावना, तर लेखकच्या ग्रंथाचे नाव राज्यशास्त्राची मूलतत्वे, एलिमेंट्स ऑफ पॉलिटिकल सायन्स असे आहे. प्रोफेसर लास्की यांनी ए ग्रामर ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राज्यशास्त्राचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला. लास्की यांनी राजकीय सिद्धांत, राजकीय संस्था, संघटना, आंतरराष्ट्रीय संस्था यासंबंधीचा अभ्यास या ग्रंथात केलेला आहे. ग्राहम वॉलास यांनी लिहिलेले ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथात राजकारणातील मानवी स्वभावाचे विश्लेषण केलेले आहे. राजकीय तत्वज्ञान म्हणजेच राजकीय सिद्धांत ही संकल्पना राज्यशास्त्राच्या अभ्यासात एक भाग आहे. राजकीय तत्वज्ञानात तात्विक व वैचारिक दृष्टिकोनातून राजकीय विचार मांडले जातात. राज्यसंस्था कशा प्रकारे असावी, ती कशा प्रकारे टिकू शकेल या दृष्टीने चांगले वाईट, न्याय अन्याय, नीती अनिती यासंबंधीचे विचार करावा लागतो. प्रोफेसर सबाइन, प्रोफेसर कोकर, प्रोफेसर जोड, प्रोफेसर डनिंग इत्यादी विचारवंतांनी राजकीय तत्वज्ञ हा शब्द राजकीय सिद्धांत या अर्थाने वापरला. वास्तविक राजकीय तत्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत या दोहोत फरक करणं कठीण होत असते. राजकीय विचारांची सैद्धांतिक विचारप्रणाली आणि तात्विक मीमांसा या दोन्ही गोष्टी जवळपास एकच मानाव्या लागतील. राज्यशास्त्रात राज्याच्या उदयाचे, स्वरूपाचे सिद्धांत, तत्वे यांची मीमांसा केली जाते. तसेच लोकशाही, समाजवाद, साम्यवादी, नाझीवाद, फॅशिस्टवाद, अलीकडे दहशतवाद अशा विचारप्रणालीचा अभ्यास केला जातो. साम्यवाद, समाजवाद, अराज्यवाद, उदारमतवाद, गांधीवाद अशा विचारप्रणालीचा समावेश राजकीय तत्वज्ञानाच्या अभ्यासात केला जातो. प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकियावेली, मिल, लास्की, मार्क्स, वॉलास, रॉबर्ट डाल इत्यादी विचारवंतांनी राजकीय विचारांना तात्विक व सैद्धांतिक बैठक दिलेली आहे. अशा प्रकारे राजकारण, राज्यशास्त्र आणि राजकीय तत्वज्ञान यामध्ये फरक आढळून येतो. असे असले तरी प्रत्यक्षात या सर्वांचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो. तरी पण राज्यशास्त्राला राजकारण असे संबोधणे योग्य नाही. प्रचलित राजकारणाला पॉलिटिक्स म्हणणे योग्य ठरेल तेव्हा राज्यशास्त्राचा उल्लेख पॉलिटिक्स असा न करता पॉलिटिकल सायन्स असा करणे योग्य होईल. आज बहुतेक सर्व विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात पॉलिटिकल सायन्स हा शब्द स्वीकारला आहे. राज्यशास्त्राच्या स्वरूप समजावून घेण्यासाठी राजकीय सिद्धांत, शासन संस्थेची यंत्रणा यांचाही अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे राज्यशास्त्राचे स्वरूप जाणून घेत असताना राजकारण, राजकीय तत्वज्ञान, राजकीय सिद्धांत यांची माहिती असणं आवश्यक आहे. राज्यशास्त्राच्या स्वरूपाचा विचार करत असताना राज्यशास्त्राच्या अभ्यासात व्यक्ती, राज्य, सत्ता, अधिकार आणि शासन या घटकांचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्राच्या या अभ्यास घटकामध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून सामाजिक शास्त्रामध्ये समाजाचा व त्यातील मानवी संबंधांचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना पारंपरिक राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्र असा दोन भाग पडताना दिसून येतात. त्यामध्ये स्वरूपाचा विचार करत असताना सुद्धा दोन पद्धतीने आपणास स्वरूपाचा विचार करावा लागतो. प्रथमतः पहिला भाग येतो तो म्हणजे पारंपरिक राज्यशास्त्राचे स्वरूप. पारंपरिक राज्यशास्त्रात राज्य, शासन आणि त्याच्याशी संबंधित संस्था, त्यांची कार्ये यांच्या अभ्यासाला महत्त्व देते. पारंपरिक राज्यशास्त्र आदर्शात्मक होते.
काही मूल्यांशी अनुभवपूर्व बांधिलकी मानून, तसेच काही मूल्ये व आदर्श प्रमाण मानून पारंपरिक राज्यशास्त्रात विवेचन केले जात असे. राज्यशास्त्राच्या आदर्शात्मक दृष्टिकोनात शासनाच्या प्रयोजनाविषयीचे पद्धतशीर चिंतन व शासनाशी संबंधित व्यावहारिक तत्त्वज्ञान अभिप्रेत होते. मानवी जीवनाची साधे व उत्तम समाजाची लक्षणे या अनुषंगाने राजकीय जीवनाची नैतिक बाजू आदर्शात्मक राज्यशास्त्रात मांडली जात होती. समाजातील माणसांचे जीवन अधिक चांगले करणे हा हेतू इतर सामाजिक शास्त्राप्रमाणेच राज्यशास्त्रातही होता. राज्यशास्त्र हे प्राचीन काळापासून अभ्यासले जात असून या काळात नगर राज्यांचा अभ्यास केला जात असे. नगर राज्य आकाराने लहान असल्याने राज्याने आमचे संरक्षण करावे अशी माफक अपेक्षा लोक करीत असत. नगर राज्य व्यवस्थित चालविणे आणि पराक्रमी व प्रजेचे संरक्षण करणारा राजा यांना महत्त्व होते. राजा, राज्य व संरक्षण व्यवस्था या बाबीवर त्यावेळी राज्यशास्त्र अवलंबून होते. राजा व राजाची कर्तव्य, राज्य व आदर्श राज्य संकल्पना, संरक्षण, न्याय अशा महत्त्वाच्या विषयांचाच राज्यशास्त्रात विचार केला गेला. पारंपरिक राज्यशास्त्राचे स्वरूप आपणास पुढील प्रकारचे होते असं सांगता येईल. पहिला पारंपरिक राज्यशास्त्रातील मुद्दा आहे तो म्हणजे आदर्शवादी. पारंपरिक राज्यशास्त्र हे आदर्शवादी स्वरूपाचं होतं. त्यामध्ये श्रेष्ठ मानवी मूल्यांना व आदर्श विचारांना महत्त्व होतं. त्या काळात राज्याची सर्व जबाबदारी राजावर असल्याने राजा आदर्श कसा होईल या दृष्टीने विचारवंतांनी आदर्श राज्याची संकल्पना मांडली. दुसरा जो पारंपरिक राज्यशास्त्राच्या स्वरूपाचा भाग येतो तो म्हणजे तार्किक स्वरूप. त्या काळात समाजात तत्त्वज्ञानाला महत्त्व होते. राजकीय क्रिया प्रक्रियांचे अर्थबोधन तार्किक आधारावर केले जात असे. त्यामुळे निरीक्षण व प्रत्यक्ष अनुभवाला फारसा वाव नव्हता. आदर्श राज्याची निर्मिती करण्याच्या हेतूने तर्काच्या आधारे विश्लेषण केले जात होते. त्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्राचे स्वरूप तार्किक स्वरूपाचे होते. उदाहरणार्थ प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना. तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे नैतिकता. नैतिक पारंपरिक राज्यशास्त्राच्या काळात मानवतावादी धर्मग्रंथ, मानवी उदात्त मूल्ये, संस्कार इत्यादी बाबींचा समाजावर प्रभाव होता. त्यामुळे नीती अनीती, सत्य असत्य, चांगले वाईट याचा विचार करून राज्यशास्त्रात फक्त चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला जात होता. प्लेटोने राज्याच्या नैतिकतेवर भर दिला होता. पारंपरिक राज्यशास्त्राचे स्वरूप हे जसे आदर्शवादी होते तसेच ते नैतिक स्वरूपाचे होते. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा अभाव. पारंपरिक राज्यशास्त्रात वैज्ञानिक पद्धतीचा, संख्यात्मक पद्धती, मानसशास्त्रीय पद्धती यांचा फारसा वापर केला जात नसे. निरीक्षण, विश्लेषण, प्रायोगिकता, तत्त्वज्ञानाचा आधार, संख्याशास्त्रीयता, मूल्यनिरपेक्षता, वस्तुनिष्ठता यातील कोणत्याच निश्चित पद्धतीचा वापर पारंपरिक राज्यशास्त्रात केला जात नसे. पारंपरिक राज्यशास्त्रातील निष्कर्ष ऐतिहासिक, तात्विक आणि वर्णनात्मक स्वरूपाचे असल्याने वास्तववादी व योग्य निष्कर्षाची उणीव जाणवत होती. पारंपरिक राज्यशास्त्राचे स्वरूप हे काल्पनिक व वैज्ञानिक पद्धतीचा अभाव असणारे होते. पाचवा जो मुद्दा येतो तो म्हणजे वर्णनात्मक स्वरूप. पारंपरिक राज्यशास्त्र हे वास्तविकतेऐवजी काल्पनिक बाबींना महत्त्व देत होते. त्यामुळे काल्पनिक व आदर्श गोष्टींना अधिक महत्त्व दिले गेले. त्यामुळे अनेक चुकीचे व अयोग्य निष्कर्ष, सिद्धांत मांडले गेले.
त्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्रातील अनेक सिद्धांत व तत्त्वे निरुपयोगी ठरली गेली. पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यास पद्धती आदर्शवादी, मूल्यप्रधान, वर्णनात्मक, नैतिक, तार्किक स्वरूपाची होती. त्यामुळे पारंपरिक राज्यशास्त्राच्या अभ्यासात अनेक उणिवा राहून गेल्या. आधुनिक राजकीय विचारवंतांनी त्यातील दोष दाखवून दिले. पारंपरिक राज्यशास्त्रात पाश्चात्य राजकीय विचारप्रणालीला महत्त्व दिले गेले. आशिया व आफ्रिका खंडातील नव्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला गेला नाही. त्यामुळे आधुनिक राज्यशास्त्राचं त्या ठिकाणी उदय झाला. ग्रीक नगरराज्यांच्या कालखंडात प्राथमिक स्वरूपात सुरू झालेले राज्यशास्त्र 20व्या शतकात आमूलाग्र बदलले. राज्यशास्त्राचा विस्तार झाला असून राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्वही वाढले. राज्य व शासन संस्थांचा चाकोरीबद्ध अभ्यास करणाऱ्या राज्यशास्त्रात आता संस्थात्मक अभ्यासाबरोबरच समाज, तत्त्वज्ञान, विकास कार्यक्रम, व्यक्ती, कुटुंब, नागरी समाज, प्रशासन, निवडणुका आणि प्रसार माध्यमे, राज्यघटना, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न याबरोबरच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विविध अंगाने विचार अभ्यास होत आहे. 20व्या शतकात राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे क्षेत्र, दृष्टिकोन आणि महत्त्व या क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले आहेत. आधुनिक राज्यशास्त्रात राजकीय मानवाचे अध्ययन हा अभ्यासाचा मध्यवर्ती आधार आहे. राजकीय समाजात सुरू असलेल्या सर्व राजकीय प्रक्रिया आणि वर्तन यांच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यशास्त्र हे गतिमान व परिवर्तनशील बनले आहे. सन 1950 नंतर राज्यशास्त्राच्या अभ्यासाला आधुनिक व वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झाले. तुलनात्मक पद्धतीने सामाजिक व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा दृष्टिकोन, वैज्ञानिक पद्धती इत्यादी स्वीकारून राज्यशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. विश्लेषणात्मक पद्धती व वास्तवादी दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचे निष्कर्ष काढले जाऊ लागले. रॉबर्ट डाल, डेव्हिड ईस्टन, लुशियन पाय, पॉवेल, गॅब्रियल आल्मंड, कार्ल डवाइश, ऑलन बॉल या विचारवंतांनी राज्यशास्त्राच्या आधुनिक पद्धतीने अभ्यास सुरू केला. नव्याने निर्माण झालेल्या राजकीय प्रश्न आणि गरजा यांच्या पूर्ततेसाठी नव्या राजकीय व्यवस्थेची विचारसरणी उदयास आली. 20व्या शतकात साम्यवादी शासन पद्धती आणि लोकशाही शासन पद्धतीचा अभ्यास विश्लेषणात्मक पद्धतीने करण्याची गरज निर्माण झाली. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक नवोदित राष्ट्रे अस्तित्वात आली आहेत. या नव्या राष्ट्रराज्यांच्या प्रश्नासंदर्भात राजकीय विश्लेषणाची गरज निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता स्पर्धा, दहशतवादी राजकारणाचे आव्हान या प्रश्नांचा विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यास सुरू झाला. अलीकडे राज्य या संकल्पनेऐवजी राजकीय व्यवस्था ही संकल्पना व्यापक अर्थाने स्वीकारलेली आहे. राजकीय व्यवस्थेचा अभ्यास विश्लेषणात्मक पद्धतीने सुरू झाला आहे. वरील सर्व बाबींमुळे नवीन राजकीय विश्लेषणाची पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. संशोधन, निरीक्षण, परीक्षण याद्वारे वास्तव दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचे निष्कर्ष काढले जात आहेत.
राज्यशास्त्र हे गतिमान व परिवर्तनशील आहे. समाज त्याच्या गरजा व अपेक्षा तसेच समाजाच्या राज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. मानवाचे जीवन सुखी व्हावे या दृष्टीने राज्यशास्त्रात सतत प्रयोग होत असतात. नव्या सिद्धांताचा स्वीकार केला जातो आणि नवीन विचार, दृष्टिकोन यांची मांडणी केली जात आहे. आधुनिक राज्यशास्त्र वेगाने वाटचाल करताना ते अधिक व्यापक, समृद्ध व शास्त्रीय बनत आहे. आधुनिक राज्यशास्त्राचे स्वरूप पाहताना काही वैशिष्ट्ये अभ्यासावे लागतात. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यवहारवादी स्वरूप. आधुनिक राज्यशास्त्र व्यवहारवादी बनत आहे. माहितीचे संकलन, विश्लेषण, चिकित्सा, शास्त्रशुद्ध मांडणी, वस्तुनिष्ठता या माध्यमातून अभ्यास आधुनिक राज्यशास्त्रात केला जात आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आंतरशास्त्रीय. राज्यशास्त्राला शास्त्रीय स्वरूप देताना इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, संख्याशास्त्र या शास्त्रांच्या आधारे शास्त्रीय निष्कर्ष मांडले जातात. राज्यशास्त्रात मानसशास्त्राच्या आधारे वर्तनवादी अभ्यास चळवळ उभी राहिली. तसेच भूगोल व राजनीतीमधून भूराजनीती हे नवे शास्त्र उदयास आले. संख्याशास्त्राच्या आधारे राज्यशास्त्रात निवडणुकांचे, शासनाच्या प्रगतीचे आकडे अभ्यासकांना मांडता आले. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शास्त्रीय संशोधन पद्धती. शास्त्रीय संशोधन पद्धतीचा आधुनिक राज्यशास्त्रात वापर केला जातो. राज्यशास्त्रात निरीक्षण, माहितीचे संकलन व एकत्रीकरण, माहितीचे विश्लेषण, सर्वेक्षण, वस्तुनिष्ठता, अचूकता, आंतरशास्त्रीयता याला महत्त्व दिले गेले. आधुनिक राज्यशास्त्र सूक्ष्म अभ्यास पद्धतीद्वारे प्रायोगिकतेला महत्त्व देते. चौथा जो वैशिष्ट्य आधुनिक राज्यशास्त्राचं ते म्हणजे विकसनशील राष्ट्रांच्या अभ्यासाला प्राधान्य. 20व्या शतकात प्रगत राष्ट्राबरोबरच विकसनशील व मागासलेल्या राष्ट्रांच्या अभ्यासाला राज्यशास्त्रात प्राधान्य देण्यात आले. नवीन शासन संस्था व तेथील राजकीय सामाजिक घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे. आधुनिक काळात संस्थात्मक,
औपचारिक अभ्यासाबरोबरच अनौपचारिक व दुर्लक्षित विषयांच्या अभ्यासावर भर दिला जात आहे. अशा पद्धतीने राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप आणि आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप अशा दोन पद्धतीद्वारे आपणास राज्यशास्त्राची स्वरूप या ठिकाणी सांगता येतं. यानंतर आपण पुढील तासाला राज्यशास्त्राची व्याप्ती पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.